एक मंत्र्याचा राजीनामा केला म्हणजे सगळे नेते पावन झाले असं म्हणता येते का? तुमच्यासाठी न्याय एकदाच मिळतो, त्या वाटेवर तुम्हाला पुन्हा चालायचं का नाही हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. CJPचं आंदोलन संपलं नाही. CJPनं तुम्हाला मार्ग दाखवला, वाळीत टाकून तुम्हाला त्रास देऊन बाजूला सारलं जातं, कारण तुम्ही त्यांच्या यंत्रणेचे भाग नाहीत. एक म्हणजे समाजाचा असा झाला, एक तर त्यांच्यासारखं तुम्ही खोटं वागायला सुरुवात करा, त्यांच्यासारखं तुम्ही अनैतिक वागायला सुरुवात करा, तरच समाज तुम्हाला प्रतिष्ठा देईन, समाज तुम्हाला मान देईन. पण तुम्ही जर त्याला विरोध करून तुम्ही जर सत्याच्या मार्गाने चालायला लागलात तर समाज तुम्हाला नावं ठेवील, तुम्हाला त्या प्रवाहाच्या बाहेर फेकून द्या. आता CJPचं आंदोलन संपलं, पुढं काय? CJPचं आंदोलन संपलं नाही. CJPनं तुम्हाला मार्ग दाखवला, तरुणांना मार्ग दाखवला. त्यांनी मार्ग काय दाखवला की हे जे काय भ्रष्ट सत्ता आहे, भ्रष्टाचार वाढलेला आहे, त्या भ्रष्टाचाऱ्यांना आपण त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे आणि हे सत्ताधारी, हे असले नेते आपण खाली खेचले पाहिजे. त्याचं एक प्रायोगिक त्यांनी उदाहरण दाखवून दिलं. तुमच्यासमोर त्यांनी एक आंदोलन करून यश कसं मिळवायचं ते त्यांनी तुम्हाला दाखवून दिलं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, की एक मंत्र्याचा राजीनामा केला म्हणजे सगळे नेते पावन झाले असं म्हणता येते का? सगळे तेच आहेत. प्रश्न काय माहिती का, की वेळ कोणावर येते कोणावर येत नाही. काल धर्मेंद्र प्रधान यांच्यावर वेळ आली, बाकीचे सेफ होते. परंतु इथं साधं जिल्हा परिषदचं तिकीट विकलं जातं, बरोबर? म्हणजे पक्ष फंड दिल्याशिवाय तुम्हाला तिकीट भेटतं का? नाही भेटत. तुमच्याकडं पक्षाला सांगावं लागतं की माझ्याकडे एवढे कोटी रुपये तर तुम्हाला खर्च करायची ऐपत असेल तर तुम्हाला उमेदवार म्हणून घोषित केलं जातं. बरोबर, तुम्हाला डायरेक्ट म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे, प्रसिद्धी आहे म्हणून उमेदवारी दिली जाते का? नाही. तुमच्यासोबत 4 आणखी प्रतिस्पर्धी असतात ना तिकीट मागणारे. मग त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्या पक्षाला लाच किती देता त्यानुसार बी तुमचा प्राधान्यक्रम ठरतो. आलं का लक्षात? म्हणजे इथं जिल्हा परिषदचं तिकीट, आमदारकीचं तिकीट, खासदारकीचं तिकीट तुम्हाला पैसे मोजूनच घ्यावं लागतं ना. ज्या उमेदवारानं पैसे खर्चून तिकीट घेतले तो काय समाजसेवेसाठी तिकीट घेतो का? म्हणून त्याला लाख रुपये घातले असले तर 10 लाख काढी, कोटी रुपये घातले असले तर 10 कोटी काढी. मग आता मला सांगा की त्याला त्याची झीज भरून काढायची तर त्याच्या मागे लागेल का लोकांचे प्रश्न सोडवायच्या मागे लागेल? त्याच्याच. इथं आज तुम्हाला सांगतो की फार महत्त्वाचा मुद्दा आहे की म्हणजे आपल्याला आतापर्यंत माहीत नव्हतं 152 वेळा पेपर फुटला. का फुटतो? बरं, त्याच्यामध्ये फोडणारे कोण? बाहेरचे माणसं नाहीत ना, त्याच यंत्रणेमधले तिथलेच अधिकारी आहेत, तिथलेच कर्मचारी, बरोबर का? हे का अशी गोष्टी करतात? त्याचं कारण असं आहे की नोकऱ्या सहजासहजी कोणाला मिळत नाही. म्हणजे जवळपास 50-60% लोक वशिल्यावरती पण लागलेले आहेत ना मंत्र्याच्या मार्फत. मग तिथं 10-10, 5-5 लाख रुपये, 20-20 लाख रुपये नोकऱ्यासाठी त्यांनी जर खर्च केलेले असतील तर त्यांच्या मनावर कुठंतरी परिणाम त्या आर्थिक झळीचा झालेलाच असेल ना. कारण पैसे भरणारा उमेदवार हा फार म्हणजे प्रचंड श्रीमंत असतो असं नाही ना. त्याच्या आईवडिलांनी कुठून तरी व्याजाने काढलेले असते, त्याच्या आईवडिलांनी कुठंतरी लोकांची इथं सालं धरलेले असते, त्याच्या आईवडिलांनी आयुष्यभर कारखाना केलेला असतो. आपल्या मुलावरती ती वेळ येऊ नये, त्याला चांगली नोकरी मिळावा, चांगलं बसून खायला भेटावा म्हणून त्यांनी ते व्याजाने पैसे आणलेले असतात आणि असे पैसे पुढाऱ्यांना देऊन नोकरी मिळवलेली असते. मग तो तुमची समाजसेवा का करीन हा बी मोठा प्रश्न आहे. म्हणजे जिथं यंत्रणा खराब झाली का काय, की सगळी इमारत जशी पोखरली जाते तसा हा देश पोखरला आहे भ्रष्टाचारानं. आलं लक्षात? आणि एक साखळ्या तयार झाल्या. तुम्ही ह्या सर्व गोष्टी करणं हे एक आजच्या समाज व्यवस्थेचा भाग झालेला आहे. तुम्ही जर आज भ्रष्टाचार करीत नसले तर लोक तुम्हाला ते दुसऱ्या कोंबडीचं पिल्लू जसं आल्यावर त्वचा मारतात का नाही, तसं तुम्हाला वाळीत टाकून तुम्हाला त्रास देऊन बाजूला सारलं जातं, कारण तुम्ही त्यांच्या यंत्रणेचे भाग नाहीत. म्हणजे समाजाचा असा झाला, एक तर त्यांच्यासारखं तुम्ही खोटं वागायला सुरुवात करा, त्यांच्यासारखं तुम्ही अनैतिक वागायला सुरुवात करा, तरच समाज तुम्हाला प्रतिष्ठा देईन, समाज तुम्हाला मान देईन. पण तुम्ही जर त्याला विरोध करून तुम्ही जर सत्याच्या मार्गाने चालायला लागलात तर समाज तुम्हाला नावं ठेवील, तुम्हाला त्या प्रवाहाच्या बाहेर फेकून देईल. अशी यंत्रणा आहे, असं प्रशासन आहे, असं राजकारण आहे. म्हणून कालचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनातून जे यश आलं का नाही, ते यश हे दाखवतं काय, की ही यंत्रणा पूर्णपणे देशाची भ्रष्ट झालेली आहे आणि त्या भ्रष्टतेचे परिणाम म्हणजे पेपर फुटत आहेत, नोकऱ्यांचे मध्ये वशिले चालत आहेत आणि त्यातून नैराश्य आलेली लोक आत्महत्या करत आहेत. आलं लक्षात? हे सार नीट समजून घ्या ना. हे यश म्हणजे ही लढाई नाही आहे किंवा हे राजकारणाचा विरोध नाही, एखाद्या पक्षाला, एखाद्या नेत्याला विरोध म्हणून नाही. कारण तुम्ही बघा तुम्ही की काही लोकांनी प्रश्न विचारला होता
की याच्यामधले जे काही दोषी लोक आहेत त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये खेचलं जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, ज्यांनी पेपर विकत घेतले त्यांना अटक केलं जाईल, बरोबर का. परंतु मेन काय आहे की ही पेपर फुटी असेल किंवा असे जे भ्रष्टाचाराचे प्रकरण आहेत हे मंत्र्यापासूनच सुरू होतात ना. कारण मला सांगा की एखाद्या मंत्र्यांनी एखादं मंत्रिपद घेतलं की तो एजंट निर्माण करतो अगोदर, म्हणजे त्याची साखळी तयार करतो की आता आपल्या खात्यातून लोकांमध्ये काय काय विकलं जाऊ शकतं त्या खात्यामार्फत, म्हणजे व्यवहारच झाला तो एक. की समजा आता आरोग्य खात्याचा मंत्री असला तर तो लगेच काय करतो की त्याचे मर्जीतले 10-5 अधिकारी हाताशी धरतो, त्या अधिकाऱ्याच्या खाली खाजगी एजंट नेमतो आणि तो सांगतो की चला आता ह्या दवाखान्यामध्ये आपल्याला बांधकामं करायचे आहेत, लगेच त्याचे इस्टिमेट ते झालं. समजा सरकारी यंत्रणेमार्फत दरोडा कामाच्या माध्यमातून काही वेळा त्या दवाखान्यामध्ये औषध गोळा खरेदी करायच्या, मग तो काय करतो, माझ्या जवळच्या माणसाला टेंडर द्या, बरा डुप्लिकेट निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी करा. हे एक त्या भ्रष्टाचाराचाच भाग आहे ना. जसं समजा एखाद्या त्याच्या आरोग्य खात्यामध्ये जागा भरायच्या, तो काय करतो, मग ती जागा निघल्या त्याचे पेपर फोडतो. सांगतो कोण, हाच सांगतो की ह्यामधले काही उमेदवार गाठा आणि त्यांच्याकडून 20-30 लाख रुपये घ्या, आपण त्यांच्या ऑर्डर काढू, त्यांना पास करू, बरोबर. म्हणजे काय आहे की लोकांना दिशाभूल करण्याची आणि त्यामध्ये आपली संधी साधून आपलं घर भरण्याची ही त्या विभागाची ही पद्धत आहे. तसं धर्मेंद्र प्रधान ह्याच्यामध्ये दोषी होता म्हणून त्याला राजीनामा द्यावाच लागणार आहे. मग तो एकटा गाठला म्हणून बाकीचे मंत्री काय म्हणजे लय धुतल्या तांदळाचे आहेत किंवा लय पवित्र आहेत असं नाही. हे सगळे मंत्री असलेच आहे काय. म्हणून आता राजीनामा तर आपण प्रत्येकाचा घेऊ शकत नाही, समाज प्रत्येकाशी संघर्ष करू शकत नाही. मग समाज करू शकतो काय की हे लोकच निवडून न देणं. तुम्हाला जर व्यवस्था बदलायची असेल तर संपूर्ण राजकारण तुम्हाला बदलावं लागेल, आणि राजकारण बदलायचं असेल तर तुम्हाला लोकांना आधी नीतिमत्ता जपावं लागेल, लोकांना आधी लाचारी सोडून द्यावं लागेल, आणि लोकांना अगोदर आपल्या डोक्यातला पक्ष आणि नेता काढून टाकावा लागेल काय. म्हणजे इथं आपला उद्धार करता कोणी हे शोधावं लागेल काय, त्याशिवाय हे बदलणार नाही. आणि मग तरच तुमच्या मुलांना इथून पुढे शिक्षण आणि नोकऱ्या चांगल्या मिळणार आहे. आलं का लक्षात. हे करणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्या ज्या म्हणजे देशाच्या सामाजिक उद्धाराच्या ज्या गोष्टी आहेत, ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्या पक्षाकडे सत्ता आहे आणि सत्ताधारी कोण आहेत त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. सत्ता जर चांगली असली तर समाज व्यवस्था चांगली भेटेल, शिक्षण चांगलं भेटेल, आरोग्य चांगलं भेटेल. तुम्ही डुप्लिकेट माणसं वरी नेऊन ठेवले तर तुम्हाला त्याचे भोग मिळणारच आहे. म्हणजे ते आपण म्हणतो ना, दुसऱ्यासाठी खड्डा खोदून ठेवला तर पडणारे आपणच आहे. मग खड्डे खोदणारे तुम्हीच आहेत, पडणारे तुम्हीच आहेत. मग आता दोष द्यायचा नेमका कुणाला. आणि प्रत्येक वेळेस अभिजित दिपकेसारखा तरुण तयार होईल आणि प्रत्येक वेळेस तुमची कोणीतरी बाजू घेऊन न्याय मिळेल असं सांगता येत नाही. काय असतं माहिती का, तुमच्यासाठी न्याय एकदाच मिळतो, त्या वाटेवर तुम्हाला पुन्हा चालायचं का नाही हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. धन्यवाद. धन्यवाद.